तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि उद्या मार्केट कसं राहू शकते आणि निफ्टीमध्ये कुठल्या साईडला चांगली रॅली होऊ शकते आणि बँक निफ्टी पण आपलं कसं राहू शकते। उद्या आहे एक्सपायरी, उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये पण उद्या एक्सपायरी राहणार आहे। 11 तारखेला आपल्याला हॉलिडे आहे, म्हणजे त्या दिवशी आपल्याला सुट्टी दिलेली आहे मार्केटमध्ये। आता बघा, जर तुम्हाला कॉलला किंवा जर कुठला जर मार्केटमध्ये जर एंट्री करायची म्हणली, एक तर 22,693 ह्या लेवलनंतर तुम्हाला कॉलला एंट्री दिसून येऊ शकते। आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलं की येत्याला आपलं जे टार्गेट म्हणते 23,000 राहणार। जसं आपण काल डिस्कशन केलं होतं की आपल्याला 23,000 जर टार्गेटला जायचं म्हणलं, एकतर मार्केट गॅपअप होत जाणार। आता एकतर परवा सुट्टी असल्यामुळे उद्या मार्केट थोडंसं जरा सस्टेन राहू शकते किंवा बऱ्याच वेळा 22,693 आणि 22,685 ह्याच लेवलला थांबू शकते। तर ह्या दरम्यान तुम्हाला जर एंट्री जर घ्यायची असेल तर एकतर 22,693 ह्या लेवलच्या वरती एंट्री तुम्हाला चांगली दिसून येऊ शकते। आणि जर तुम्हाला सगळ्यात जास्त जर मोठी रॅली व्हायची म्हणली तर 22,763 नंतर तुम्हाला मोठी रॅली दिसून येऊ शकते। आणि ह्या दरम्यान जर असं स्ट्रॉंग बाईंग आहे असं दिसून येतं। पण मार्केट ह्या झोनपासून जर रेशनल्स खात असेल तर ह्या दरम्यान मोठे बायर्स पण इथं ॲडिंग होणार, परत त्यांनी क्वांटिटी ॲडिंग करणार आणि 23,000 हे लेवल आपल्याला येथेला 2-3 दिवसात पण आपल्याला दिसून येऊ शकतं। म्हणजे शुक्रवारी किंवा इतर सोमवार मंगळवारी ह्या 2-3 दिवसात आपल्याला त्या लेवल्स दिसून येऊ शकतात। त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कुठल्या साईडला वर्किंग करू शकते। आपण ह्यामध्ये पण आपला व्ह्यू असा होता की बँक निफ्टी किंवा निफ्टीमध्ये गॅपअपच व्हायला पाहिजे, तसं गॅपअपच ओपन केलं, सॉरी बँक निफ्टीमध्ये व्ह्यू आपला पुट साईडचा होता। तरी पण मी तुम्हाला काय सांगितलं की हे टार्गेट अचीव करायचं म्हटलं तर ओपन होऊ शकतं, पण निफ्टीचा जर व्ह्यू घेतला तर मार्केट गॅपअपच ओपन व्हायला पाहिजे आणि ते गॅपअप त्यामुळे ओपन झालं कारण निफ्टीनं कॉल साईडला ऑलरेडी ब्रेकआउट झालं 22,500 नंतर त्याला 23,000 या लेवलला जायचं आहे। त्यासाठी मार्केटला कॉल साईडला कन्वर्ट करावं लागणार आहे। आणि जर बँक निफ्टी म्हटलं तर ती इथं सस्टेन होऊ शकते असं आपण काल अनुमान घेतलं होतं आणि तसंच मार्केटनं इथं सस्टेन केलेलं आहे। जर तुम्हाला कॉलला बसायचं म्हटलं तर 28,710 हे कॉल साईडला चांगली रॅली इथून देऊ शकते। जर 15 मिनिट टाईम फ्रेम जर तुम्ही लावला तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमनुसार तुमचा जो स्टॉप लॉस होणार ते जर असं भरपूर मोठा राहणार आहे। एकतर मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन जर परत डाऊन जायचं असेल आणि परत जर वरती येत असेल तर आपण ह्या ठिकाणी कॉलला एंट्री घेऊ शकतो। तुम्हाला टार्गेट 48,952 ह्या दरम्यान दिसून येऊ शकते। उद्या जर चांगली रॅली जर व्हायची म्हणून तर निफ्टीमध्ये होऊ शकते, बँक निफ्टीमध्ये थोडी जर असं कमी रॅली होणार। निफ्टीमध्ये जास्तीत जास्त चान्स आहेत की आपल्याला कॉल साईडला मोमेंट दिसून येऊ शकते। बँक निफ्टीमध्ये कॉल साईडचे चान्सेस किंवा पुट साईडचे पण चान्सेस इतकं कमी आहेत की बऱ्याच वेळा इथं जर साईड वेज झालं तर आपलं प्रीमियम डिके पण होऊ शकतं। ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकनला क्लिक करा। ओके, थँक्यू।